हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही बघू शकता हा जो व्हिडिओ आहे तो DMER जी रिक्रुटमेंट झाली त्यांच्या संबंधी आहे 2023मध्ये. ओके, यामध्ये 27 जुलैला एक लिस्ट आली होती. ओके, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आली होती. नोटिफिकेशन आलं होतं की DMERने त्यात क्लिअर केलं होतं. ओके, तर DMERने त्यात क्लिअर केलं होतं की आम्ही अशी लिस्ट एक प्रोव्हाइड करत आहेत. ओके, आणि ते नोटिफिकेशन दिलं होतं शासन निर्णय 2018. तर त्याच्यामध्ये त्यांनी नियमावली सांगितली होती की जे समांतर आरक्षण आहे ते कुठल्या पद्धतीनं या समांतर आरक्षणामधले जे ओपन ची जागा असतात. ओके, त्या जागा कशा दिल्या जातात त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट पॉईंट हाच होता त्याच्यामध्ये. ओके, तर हा ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये जे आज 31 जुलै आजच्या दिवशी जे रिवाइज्ड फायनल लिस्ट लागली. ओके, काही चेंजेस तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. ओके, मोस्टली सेमच लिस्ट आहे ही, फक्त त्याला फायनल म्हणून घोषित करण्यात आली. ओके ओके, तर मग ही लिस्ट बघूया आपण काय त्या लिस्टमध्ये आहे. ओके, सर्वात पहिलं मी तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट दाखवतो आहे. ऑलरेडी आपण 27 जुलैला एक व्हिडिओ केलाच होता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की ओपनच्या जागा किती होत्या, 1856. हा अधिपरिचारिकेच्या कुठे, DMERच्या. ओके, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही DMER म्हणजे जे मेडिकल कॉलेजेस आणि औषध द्रव्य विभाग आहे त्यांच्या. ओके, तर त्याच्या 3974 जागा या. तर यामध्ये आपण जे माजी सैनिकाच्या जागा होत्या 293 जागा, ह्या ज्या ओपनच्या होत्या. ओके, ह्यातून आपल्याला 80% जागा भरायला आपल्याला परमिशन मिळाली होती. ओके, 80% जागा भरायला परमिशन जे सैनिक कल्याण विभागाकडून DMERला परमिशन मिळाली. त्याच अनुषंगाने त्यांनी 238 जागा त्यांनी ओपनच्या भरलेल्या. ओके, तर 597 टोटल होत्या, म्हणजे 615 पकडू आपण, बाकी तिकडल्या पण आयुषमधल्या. ओके, तर याच्यातल्या 80% म्हणजे ओपनच्या 238 जागा त्यांनी भरण्यासाठी परवानगी दिली होती. आणि तुम्ही बघू शकता जे लिस्ट लागली त्याच्यामध्ये 238 जागा त्यांनी भरल्या. आणि कास्टच्या ह्या जागा आहे, प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक याच्यामध्ये 80% जागा तुम्ही पकडू शकता. अनुसूचित जाती याच्या वगैरे. ओके, ह्या जागा ह्या 51, हा 48, 47, 12, 9, 7 ह्या कास्टच्या जागा, ह्यासुद्धा जागा भरल्यात त्यांनी. ओके, ठीक आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये जवळपास काही स्पेशल नाही आहे. ओके, बट यामध्ये मी काही गोष्टी मी क्लिअर करणार आहेत. ओके, जेणेकरून काय आहे, बरेच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम चालला आहे की नाही सर हे लिस्ट चुकीची आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे. बरेच ओपनचे जे कॅन्डिडेट्स आहेत, ओके, त्यांना असं वाटत आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. ओके, तर डेफिनेटली तर याच्याविषयी मी थोड्या काही गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार ह्या व्हिडिओद्वारे. ओके, तर ही लिस्ट आहे आजची फायनल लिस्ट. ओके, दिस इज युअर फायनल लिस्ट मेडिकल एज्युकेशन रिसर्च सेंटरकडून मुंबई. ओके, फायनल लिस्ट रिवाईज झालेली. त्या जागा सगळ्या त्यांनी 4123 जागा तुम्हाला दिसत आहे. ओके, तर ह्यामध्ये तर ही लिस्ट आहे. इथे बघा, जे ओपनच्या टोटल त्यांनी 665 इथे तुम्हाला दिसते आहे. ओके, टोटल ओपन कॅन्डिडेट इथे घेतलेले आहेत. 1359वर ओपन कॅन्डिडेट संपलेले आहे. ओके, त्यानंतर पुढे त्यांनी काय केलेलं, ओपनसाठी अगेन्स्ट स्पोर्ट्स भरलेले आहे. स्पोर्ट्स झाल्यानंतर त्यांनी काय भरलेलं आहे याच्यामध्ये, पॅप. ओके, सॉरी, आपले काय म्हणतो तुम्हाला, अंशकालीन. ओके, अंशकालीन ओपनचे भरलेले आहे. ओके, त्याच्यानंतर पॅप पण भरलेले आहेत ओपनच्या, अर्थक्वेक पण भरलेले आहे. ओके, मग शेवटी राहिल्या कुठल्या होत्या जागा, फक्त एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा त्या राहिलेल्या आहे. ओके, तर मग आता एक सर्व्हिसमॅनच्या जर जागा राहिलेल्या याच्यामध्ये ऑलरेडी सगळं कॅल्क्युलेशन सांगितलं आहे. ओके, सो नो नीड टू एक्सप्लेन अगेन अँड अगेन. तर ओपनच्या 238 जागा राहिल्या होत्या. हाच प्रॉब्लेम आहे ओपनच्या जागांविषयी आपल्याला. ओके, कास्टच्या जागांविषयी काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना,
238मध्ये फक्त 44 आपल्या प्युअरली ओपन कॅन्डिडेट गेले आणि बाकी उर्वरित ज्या जागा होत्या त्या मग रिझर्व कॅटेगरी, ओके, रिझर्व कॅटेगरीला गेल्या. ओके, तर भरपूर मुलांचं म्हणणं आहे की सर हे 238च्या 38 जागा ह्या ओपनला जायला पाहिजे. म्हणजे जसं की आता एक सर्व्हिसमॅन ओपन 1 जी ही आहे, ओके, पूर्वी ह्या कॅन्डिडेटला नॉट जॉईंड म्हणून सिलेक्शन दिलं होतं. ओके, नॉट जॉईंड 1, 2, 3, 4 अशा जागा दिल्या होत्या. तर यांनाच त्यांनी आता काय केलं की जे होते टोटल 44 जे पोस्ट होत्या, 44 जे आयदर फिमेल असो की मेल असो, ओके, जनरल कॅटेगरीचा 44 फक्त ओपन कॅटेगरीला सीट्स गेलेल्या आहे. ओके, काय आता हा का गेला? कारण आहे 1856 आणि 55 ह्या DMERच्या ह्या आयुष्य असे म्हणून 1911 टोटल तुमच्या ओपन कॅटेगरीच्या जागा. ओके, म्हणजे टोटल 4123मधल्या ओपनला किती जागा होत्या? 1911. आता 1911मध्ये सुद्धा, ओके, याच्यामध्ये काय होतं की आपल्या एक सर्व्हिसमॅनच्या जागाची जे परमिशन ते भेटेल की नाही DMERला पण कन्फर्म नव्हतं. त्यामुळं 10th मेला त्यांनी काय केलेलं आहे, एक लिस्ट लावली होती. तर 10th मेला त्यांनी नॉट जॉईन लिस्ट लावली, कारण त्यांना पण असं वाटलं की एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होतील का नाही. कारण मी सुद्धा व्हिडिओमध्ये बऱ्याचदा बोललो की एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट होणार नाही. ओके, बट कसं आहे की यावेळी जागा भरपूर होत्या. ओके, नियर अबाउट 615 जागा होत्या. तर एवढ्या मोठ्या जागा आपलं एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत. ओके, एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, तर ह्याच्यामध्ये ह्या जागा शिल्लक ठेवणं हे म्हणजे योग्य बाब नाही आहे. एमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये ह्या जागा फुलफिल करणं गरजेच्या होत्या. हां, म्हणूनच आता तुम्ही बघू शकता की 80% जागा दिलेल्या आहे भरायसाठी आणि 20% जागा त्यांनी राखीव ठेवल्या की नेक्स्ट जे रिक्रुटमेंट येईल त्याच्यातून 20% जागा आमच्या एक सर्व्हिसमॅनसाठी तुम्ही ठेवा. ओके, असा हा तो. कारण 2018च्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही बघू शकता तेव्हा काहीतरी एक नियर अबाउट 70 या 80 काहीतरी एक सर्व्हिसमॅनच्या जागा होत्या. तर ह्या कमी होत्या जागा, त्यामुळं काय झालं की ह्या जागांविषयी काही प्रॉब्लेम झाला नाही. बट यावेळी 615 जागा, कारण प्रत्येक रिक्रुटमेंटला त्या जागा पुढे जात होत्या, म्हणजे राहिलेल्या जागा होत्या. त्यामुळं यावेळी DMERने सुद्धा तुम्ही बघू शकता की मी 1-2 परिपत्रक याच्यापूर्वी पण वाचले होते की एक सर्व्हिसमॅन जागा कन्वर्ट करायसाठी आपल्याऐवजी DMERच पहिलं म्हणजे परमिशन घेतच होता. त्यांचे तुम्ही लेटर वगैरे बघू शकता. ऑलरेडी रिक्रुटमेंट झाली, त्याचवेळी रिक्रुटमेंट झाल्याच म्हणजे जे एक्झाम वगैरे झाल्या त्यांनी पत्रव्यवहार चालू केला होता. बट कसं आहे, एक सर्व्हिसमॅनची एक नियमावली आहे. 1 वर्ष झाल्याशिवाय म्हणजे किती लोक रुजू झाले, किती नाही झाले, त्याच्यानंतरच ते परमिशन देण्याचा कारभार होता पूर्वी. बट यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्रोच केला, बऱ्याच संस्थांनी, जे आपण युनियन संघ वगैरे आहेत त्यांनी, त्याच्यामुळं त्या जागा झाल्या कन्वर्ट. ओके, तर व्हेरी गुड, ते एक चांगलीच बाब झाली. ओके, प्रयत्न केला तर म्हणजे तुम्हाला हे मिळतं ना, त्याच पद्धतीचं आहे. ओके, तर ते प्रयत्नामुळं त्या एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट झाल्या. इट्स ओके. आता त्या जागा मिळाल्या, 80% घेण्याची परमिशन मिळाली. 293 होत्या जागा, तर त्याच्यापैकी आपल्याला 238 घेण्याची परवानगी मिळाली. ओके, आता तुम्ही 1911 ज्या जागा होत्या त्या ओपनच्या जागा होत्या. मग याच्यामधून आपण 293 ज्या जागा होत्या त्या कमी करून टाकायच्या. ओके, 1993मधून. ओके, आता तर काय झालं आहे की ह्या जागा प्रॉब्लेम असं झालं आहे की ही जी लिस्ट जी लागलेली आहे, हीच लिस्ट जर व्हेरी फर्स्ट टाईम जेव्हा ऑक्टोबर 2023मध्ये तुम्ही बघाल एक लिस्ट लागली होती, मेरिट लिस्ट, त्याच मेरिट लिस्टमध्ये त्याच मेरिट लिस्टमध्ये हीच जर लिस्ट लागली असती, ओके, पार्ट टाईम थोडा DMERने वेळ घेतला असता, त्याच्यानंतर मग पार्ट टाईमची वेगळी, म्हणजे ही जी एक मेरिट लिस्ट होती आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डिसेंबरमध्ये काहीतरी लिस्ट लागली होती. ओके, डिसेंबरमध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये पार्ट टाईम, पॅप, हे ते जे कॅन्डिडेट मिळाले होते त्या अनुषंगाने त्यांनी लिस्ट लावली असती तर कुठल्याही स्टुडंटच्या मनामध्ये कुठलीही गोष्ट यामध्ये राहिली नसती की नाही आम्हाला सिलेक्शन मिळालं नाही, आमच्यावर अन्याय झाला, ही गोष्ट झाली नसती. ओके, DMERने काय केले की डायरेक्ट टप्प्याटप्प्यामध्ये लिस्ट लावली. ओके, ह्या गोष्टी थोड्याशा कुठेतरी हे झाल्या, त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक टप्प्यामध्ये DMERने लिस्ट लावली, मग चेंज झालं, त्याच्यामुळं मुलांच्या मनामध्ये ऑलरेडी कुठेतरी शंका होत्या आणि त्याच अनुषंगाने ह्या शंका वाढत चाललेल्या आणि आतासुद्धा शेवटी असं झालं की हे लिस्ट लागली. ओके, तर याच्यामध्ये बोलायचं तात्पर्य असं की जर
डायरेक्टली DMERनी जो ओपनच्या ह्या जागा होत्या, ओके, तर बघू शकता जर असं जर केलं असतं DMERने तर मग काहीच प्रॉब्लेम झाला नसता. पण ह्या टप्प्याटप्प्यानं लिस्ट लागल्या आणि शेवटी नंतर मग एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा सोडून दिल्या असत्या. बट त्यांनी डायरेक्टली एक 293 कमी करून जर ह्या ओपनच्या 1911 पैकी 293 जर जागा केल्या, किती होतील? जवळपास ह्यासुद्धा 1600 1550 1600 काहीतरी जागा होतात. ओके, 1550 या 1600 जागा होतील. एवढ्या जागा त्यांनी ओपनला देऊन द्यायला पाहिजे होत्या. ओके, ओपन इन द सेन्स ओपन कॅटेगरी नसते. ओपन हा मेरिट असतो. मेरिटनुसारच ओपनच्या जागा भरल्या जातात. ओके, त्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर ओपन ही कॅटेगरी नसून तुमची हे तुमच्या मार्क्सनुसार ओपन मेरिट बनते. ओके, मार्क्सनुसार ओपन तुमची मेरिट बनते. ओके, मला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर कुणाला वाटणार की नाही सर आमच्यावर अन्याय झाला, मग आम्ही काय करायचं, आम्ही जास्त मार्क, मला बरेच कमेंट आले होते की नाही आम्ही एवढे मार्क भेटले. बट दिस इज रिझर्वेशन. बाळांनो, तुम्हाला एवढंच सांगायचं की हा सगळं रिझर्वेशन आहे आणि रिझर्वेशन असल्यामुळं आपण यावर जास्त टिप्पणी करणं योग्य नाही. ओके, तर आता नेक्स्ट काय होऊ शकतं प्रोबॅबिलिटी, त्याच्याविषयी आपण बोलू याच्यामध्ये. की यांनी काय केलं की 1911पर्यंत जे ओपनचे त्यांनी घ्यायला पाहिजे होते, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 1911 ह्या ओपनच्या जागा असतात. ओके, तर त्यांनी याच्यामध्ये काय केलेलं आहे की 1349 नंतर जवळपास 1911 ह्यामध्ये जे पण ओपनचे कॅन्डिडेट होते, आता तुम्ही 2018चा शासन निर्णय जर बघितलं त्यामध्ये तेच लिहिलेलं आहे की इथेपर्यंत जेवढे ओपन आहे त्यांना ओपनला घ्यायचं. ओके, अदरवाईज बाकीचे घेऊन जा. पण त्यांनी 1349च्या पुढे 1311 इथेच DMERनी काय केलं, 1349 हे ओपनचे झाले आणि त्याच्यानंतर मग कॅटेगरीच्या त्यांनी सिलेक्शन दिलं. आता कॅटेगरीचं सिलेक्शन दिलं पण ओपनच्या तर जागा 1911पर्यंत होत्या. म्हणजे 1911 म्हणजे कशी, याच्यामध्ये सगळे काय आलेले आहेत, ओके, जे कॅटेगरीचे सुद्धा मेरिट आहे. ओके, म्हणजे 1911पर्यंत ज्यांना जास्त मार्क आहे ते काय झाले, कम्प्लिटली हे मेरिट झाले. ओके, हे मेरिट स्टुडंट झाले. 1911पर्यंत ज्यांचं नाव आहे ते हे मेरिट स्टुडंट झाले. त्यामुळं 1949च्या पुढे जर ज्या ज्या कॅटेगरीचे जेवढे ओके, तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जे कॅटेगरीचे सुद्धा स्टुडंट होते त्यांना जास्त मार्क होते म्हणून हे कम्प्लिटली मेरिटमध्ये जायला पाहिजे. बट 1949च्या पूर्वीच त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या DMERने कॅटेगरीच्या जॉईनिंग देणं सुरू केलं. तुम्ही बघू शकता OBCचे OBCचे SCचे STचे एकूण. मग आता त्यांनी काय केलं की हे जेवढे 1359 ते 1911मध्ये जेवढे ज्या ज्या कॅटेगरीचे त्यामध्ये फक्त ओपनचे किती भेटले, फक्त 42 भेटले त्यांना. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हे बघू शकता आपले काय म्हणतो तुम्हाला 1777पर्यंत आपल्या हे झालेत. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला OBCचे मी त्या दिवशी सांगितलं OBCचे किती घेतले, जवळपास काहीतरी. ओके, त्याच्यानंतर आहे OBCचे किती घेतले त्यांनी, 68 घेतले. आणि तेवढे स्टुडंट 1911पर्यंत OBCचे मेरिटमध्ये होते. ओके, SCचे किती होते, 59. ओके, त्याच्यानंतर आहे NTDचे 16 स्टुडंट घेतले. देन NTCचे 10, NTBचे तुम्हाला 8 घेतले. ओके, EWSचे 20 घेतले, VJचे 7, SBCचे 2 आणि STचे 6 अशा पद्धतीने विद्यार्थी घेतले. ओके, ठीक आहे. तर हे प्युअरली ओपनमध्ये आणि यांचा मार्क जास्त असल्यामुळं 1911पर्यंत हे कॅन्डिडेट ऑलरेडी सिलेक्ट झाले होते ह्या कॅटेगरीचे, त्यामुळं त्यांना याच्यातून घेतले. ओके, तर मे बी याच्यावर तुमचा काही डाऊट नसायला पाहिजे की नाही, हे ऑलरेडी यांना मार्क जास्त होते. कारण हे ओपन म्हणजे काय, ज्यांना मार्क जास्त 1911पर्यंत मी सांगितल्या पद्धतीनं हे झाले. तर टोटल 238 जागा त्यांनी तशा फिल केल्या ह्या ओपनच्या म्हणून. ओके, तुम्ही बघू शकता. ओके, तर त्यामध्ये फक्त 42 तुमचे ओपनचे घेतले. ओके, ठीक आहे. आता असं झालं आहे की जर 1349चा विचार जर केला आपण तर याच्यामध्ये 90 तुमचे ॲब्सेंट म्हणून दाखवत आहे. ओके, ॲब्सेंट स्टुडंट. आता हे झाले काय झाले, हे ओपन झाले. ओपन म्हणजे यांना जास्त मार्क आहेत बट हे लोक एक तर DVला आले नाही किंवा हे लोक जॉईनच झाले नाही. ओके, म्हणजे DVलाच आले नाही हे लोक, असे हे लोक आहेत. ओके,
90 लोक. बाकी मग खाली जर तुम्ही OBC कॅटेगरी बघितलं त्याच्यात ते बरेच स्टुडंट ॲबसेंट होते. SCचे पण नॉट जॉईंट भरपूर आहेत. ओके, नॉट जॉईंटचा प्रश्नच नाही आहे. नॉट जॉईंट हे असा कुठलाही नियम नसतो. नॉट जॉईंट कधी असतो, ज्यावेळी सगळ्या रिक्रुटमेंट झाल्या, ओके, सगळ्या जागा भरल्या, ओके, म्हणजे 4123 जागा आपण जेव्हा भरायला जातो शेवटी ॲट द एंड, रिक्रुटमेंटच्या ॲट द एंड आपण मागे जेव्हा बघतो त्यावेळी जे कॅन्डिडेट, आता इथे तुम्हाला 90 दिसू शकतात, हे झाले प्युअरली ओपनचे ॲबसेंट आहेत किंवा आलेच नाही ते. ओके, त्याच्यानंतर मग SCचे जवळपास कितीतरी आहेत, OBCचे कितीतरी आहेत. तर ह्या सगळ्यांचा मग काय होईल, शेवटी राहिलेल्या जागांवर आतापर्यंत 3500 समथिंग 3500 जागा भरण्यात आलेल्या आहेत स्टाफ नर्सेसच्या. किती जागा भरलेल्या आल्या आतापर्यंत? 3500 जागा ह्या भरण्यात आलेल्या आहे. ओके, 4123 पैकी जवळपास 3500 जागा आतापर्यंत भरण्यात आलेल्या आहे. ओके ओके, तर आतापर्यंत तुम्ही बघू शकता 3500 जवळपास 3500 जागा ह्या भरलेल्या आहेत. अजूनही जर सगळी जर रिक्रुटमेंट बघितली तर मला असं वाटतं की जवळपास 600 वगैरे जागा हा रिकाम्या आहेत. म्हणजे DMER प्लस आपलं हे पकडून, कुठलं आयुष पकडून. ओके, जवळपास. ओके, हे प्रोबॅबिलिटी आहे 3500 जागा गेल्या म्हणून, जसं आम्ही कॅल्क्युलेशन केलं त्या पद्धतीनं. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की रिक्त मे बी जवळपास 600 जागा. ओके, तर याच्यामध्ये 600 जागा तुम्हाला बघतात की ह्या रिकाम्या आहेत. ओके, तर मग ह्या रिकाम्या जागा कशा भरतील? आता मग तिथे ओपनच्या बघतील. ओपनच्या तुम्हाला 90 जागा. ओके, ओपनच्या 90 म्हणजे हा मेरिटवाल्या. ओके, आता जिथे ही लिस्ट संपलेली आहे, आता ही जी लिस्ट आहे जिथे संपलेली आहे तिथे काय होईल, ते लिस्ट म्हणजे जिथे ओपनची संपलेली आहे, काहीतरी 1777पर्यंत ओपनचं त्यांनी संपवलेलं आहे. त्याच्या पुढे मेरिटनुसार, त्याच्या पुढे मेरिटनुसार. ओके, आता यामध्ये मेरिट हे जे 90 जागा आहेत ह्या ओपनच्या आहेत. याच्यामध्ये कॅटेगरीवाल्या पण असू शकतात, याच्यामध्ये ओपनवाल्या पण असू शकतात. ओके, तर ह्या जागा मे बी आता जसं एक सर्व्हिसमॅनचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीनं मे बी भरल्या जाऊ शकतात. त्याच पद्धतीनं आय डोंट नो, कारण हे सर्वस्वी जिम्मेदारी हे DMERची आहे. आपण फक्त जस्ट प्रोबॅबिलिटी सांगत आहे की अशा पद्धतीनं होऊ शकतं ह्या 90 जागा. ओके, आणि ज्या ज्या कॅटेगरीच्या जागा रिकाम्या आहेत त्या मग त्या कॅटेगरीला जातील. ओके, तर इथेसुद्धा ह्या 90 जागा कशा डिस्ट्रीब्यूट होतील ते सुद्धा पाहण्याची, म्हणजे आपण विचार असा करू शकतो की ह्या 90 जागा पण ओपन मेरिटमधल्या आहे. आता इथेसुद्धा लिस्ट ऑलरेडी सगळे लागलेले आहेत. तर असं होऊ शकतं की जे ओपन कॅटेगरीचे जे प्युअरली 1349 मधल्या ज्या ओपन आहेत त्या मग मे बी असू शकतं की त्या याच्यामध्ये जाऊ शकतात फक्त ओपन म्हणून. जसे 1777 जे ओपनची शेवटची आहे त्याच्या पुढे मग ते पुढे जाऊन जे वेटिंगला आहेत कॅन्डिडेट ओपनचे त्यांना घेऊ शकतात. ओके, आता किती आहे ओपनच्या 90मधल्या त्या बघा तुम्ही. ओके, आणि ते मग कॅटेगरीचे किती आहे, कारण ऑलरेडी लिस्ट लागलेली आहे. तुम्ही DHSची पण बघितली असेल. DHS मी त्यांनी ओपनला तसंच केलेलं आहे की ओपनच्या जागा ज्यांना जास्त मार्क, जे कॉमन मेरिट लिस्ट असते, ओके, जे CML असते त्यानुसारच त्यांनी घेतलेली आहे. ओके, तर कॉमन मेरिट लिस्ट तुम्ही बघू शकता. शेवटची तुमची DMERची जी कॉमन मेरिट लिस्ट लागली, ज्याला जास्त मार्क. ओके, आता कॅटेगरीचा प्रश्न राहत नाही. शेवटी जेव्हा सगळ्या जागा भरल्या जातात त्याच्यानंतर कॅटेगरीचा प्रश्न राहिला जात नाही. तिथे फक्त कॉमन मेरिट लिस्ट बघितलं जातं. कॉमन मेरिट लिस्टनुसारच माणसं, ज्याला जास्त मार्क तो कुठल्याही कॅटेगरीचा असो, ती जागा जर ओपनच्या 90 असेल तर 90 जागा CML प्रमाणे ज्याला जास्त मार्क तो कुठल्याही कॅटेगरीत त्याला जातील. ओके, आणि मग आपापल्या ज्या कास्टच्या जागा आहेत, ओके, त्या आपापल्या कास्टला त्या जागा जातील. ओके, तर तुम्ही इथेपर्यंत 1349 90 ओपनच्या जागा आहेत, हा लक्षात ठेवा. आणि पुढेसुद्धा मला वाटतं की ज्या आपण दिलेल्या आहेत त्याच्यामधूनही बऱ्याच तुम्हाला ओपनमधूनही सुद्धा काय म्हणते ॲबसेंट वगैरे दिसू शकतात. ओके, आता राहिली गोष्ट नॉट जॉईंटवाल्यांची. आता नॉट जॉईंटचं काय करायचं? नॉट जॉईंट ही कुठलंही आरक्षण नाही आहे, या कुठलंही काही नाही आहे. ओके, सो नॉट जॉईंट हा पार्ट DMERने द्यायलाच नव्हता पाहिजे होता. ओके, मुलांची दिशाभूल झाली की नॉट जॉईंट म्हणजे आमचं सिलेक्शन झालेलं. बऱ्याच मुलांना मला पण विचारलं, पण 10 मेची लिस्ट बघितलं तर त्यानुसार आपल्याला वाटतं नॉट जॉईंट म्हणजे बाबा यांचं झालेलं आहे, कारण ॲबसेंटच्या जागी नॉट जॉईंट त्यांनी दिलं होतं. ओके, तर आता सुद्धा जवळपास आता नेक्स्ट वीकपासून किंवा ऑगस्ट जवळपास 1st या 2nd वीक, ओके, मे बी आपण ऑगस्टच्या 2nd वीकमध्ये विचार करू की ज्या हे फायनल ज्या मेरिट लिस्ट आहे याच्यातून मुलांना ऑर्डर भेटणं चालू होईल. ओके,
ऑर्डर भेटणं चालू होईल नेक्स्ट वीकपासून. आपण असं पकडून चालू की या नेक्स्ट वीक येतं नेक्स्ट टू नेक्स्ट वीक. ओके, एक येणाऱ्या 10 डेजमध्ये तुम्हाला ऑर्डर मिळतील. ज्यांचं पण ह्या मेरिट लिस्टमध्ये नाव आहे आता त्यानुसार अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन वगैरे झाले ते, ओके, त्यांना ऑर्डर भेटतील. ओके, आता हे सगळं ऑर्डर झाल्यानंतर पुन्हा एकदा मे बी मला असं वाटतं की DMER काय करेल की कुठल्या इन्स्टिट्यूशनला किती जागा भरल्या. ओके, जसं आता नागपूर GMCला 300 जागा होत्या तर बाबा इथे 250 जागा म्हणजे 50 जागा शिल्लक राहिल्या त्या रिक्रुटमेंटच्या. असं कॅल्क्युलेशन करून पुन्हा एकदा प्रत्येक हॉस्पिटलची माहिती मिळवून नियर अबाउट 1 मंथ नंतर, ओके, नियर अबाउट 1 मंथ, कारण पहिली जे मेरिट लिस्ट तुम्ही बघू शकता एक काहीतरी 9 ऑक्टोबरच्या आसपास आली होती. ओके, त्याच्या पूर्वी ओके, तर मोस्टली आपण याच्यामध्ये सप्टेंबरच्या फर्स्ट वीक और सेकंड वीकमध्ये जे नॉट जॉईंड असतात, ओके, नॉट जॉईंड ज्यांच्या नावापुढे 10 मेच्या नुसार नावं होतं त्यांच्याविषयी. कारण याच्यामध्ये सुद्धा नॉट जॉईंड जे होते, नॉट जॉईंडवाल्यांना त्यांनी काय केलेलं आहे की आता एक सर्व्हिसमॅन जे समांतर आरक्षण त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं. ओके, आणि ज्या रिमेनिंग नॉट जॉईंट नावाचा प्रश्नच नाही, याच्यावर विचारच नाही करायचा. आता फक्त ज्या जागा रिकाम्या राहिलेल्या आहे, SC कॅटेगरीच्या किती ॲब्सेंट होत्या आहे, किती रिकाम्या आहे, ओपनच्या किती रिकाम्या आहे, OBCच्या किती रिकाम्या, ह्या विचार करायचा आणि याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये बसता का ते लक्षात ठेवायचं. ओके, आणि आता CMLनुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल, लक्षात ठेवा. इथे कुठलंही रिझर्वेशन राहिले नाही सर याच्यातून घेतलं त्याच्यातून घेतलं. ॲट द एंड ज्यावेळी सगळ्या जागा घेतल्यानंतर फक्त शेवटी CML कॉमन मेरिट लिस्ट नंबरनुसारच ज्याला जास्त मार्क त्याच्यानुसार सिलेक्शन, हे ओपनसाठी. ओके, बाकी कॅटेगरीमध्ये सुद्धा ज्याला जास्त मार्क, कॅटेगरीमध्ये सुद्धा ज्याला जास्त मार्क त्याच पद्धतीनं, म्हणजे कॅटेगरीच्या जर OBCच्या जर 13 जागा असेल तर 13 जागासुद्धा OBCमध्ये ज्यांना जास्त मार्क त्यांना. ओके, ओपनमध्ये सगळ्याच, त्याच्यात ओपनचा असू शकतो, OBCचा असू शकतो, SCचा असू शकतो, STचा असू, ज्याला जास्त मार्क ते ओपनमधून त्या 90 जागावर जातील. ओके, या प्लस अजूनही काही जागा असू शकतात त्याच्यामध्ये जातील ते, कारण ते ॲब्सेंट होते तुम्ही बघू शकता. तुम्हाला सांगितलं जवळपास 600 जागा अजूनही शिल्लक आहे. ओके, अजूनही शिल्लक आहे, फक्त 3500 जागा झालेल्या आहेत भरलेल्या. ओके, ठीक आहे. हां, आता अजून एक गोष्ट की जे लोक, जे कॅन्डिडेट ज्यांचं म्हणणं आहे की सर आमची DV झाली नाही, आमच्या DVच्या समोर असूनसुद्धा ॲब्सेंट लिहिलेलं आहे, या कुठे कुठे नॉट कॉल्ड लिहिलेलं आहे, याचा मतलब काय? तर दॅट मीन्स जर तुमची DV झालेली नाही, तुमच्या नावासमोर ॲब्सेंट किंवा नॉट कॉल्ड लिहिले असेल तर भिण्याची काहीही गोष्ट नाही. DV झाली, ज्यांची DV झाली आणि तुमच्या नावासमोर ॲब्सेंट लिहिलेलं आहे आणि नॉट कॉल्ड लिहिलं आहे तर डेफिनेटली तुम्ही DV होऊनही तुमच्या नावासमोर ॲब्सेंट किंवा नॉट कॉल्ड या तुमचं नाव जर मिसिंग असेल डेफिनेटली तुम्ही DMERला ॲप्लिकेशन करायचं. ओके, आणि आपलं नाव त्या लिस्टमध्ये ॲड ऑन करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, हे एक तुमच्यासाठी. हां, आता बाकी जे विद्यार्थी चालू आहे प्रयत्न, जे ओपनचे जे विद्यार्थी की सर आमची लिस्ट चुकलेली आहे ही आहे. ओके, तर डेफिनेटली तुमचे जे डाऊट्स आहे, एक तर तुम्ही RTA टाका. ओके, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन. जर मला असं वाटतं RTAच्या पूर्वी तुम्ही काय करायचं, तुम्ही स्वतः DMERला भेटून ओके ही लिस्ट कशी बनली, काय बनली, म्हणजे काय होतं मला माहिती आहे, आम्ही जे इन्फॉर्मेशन देतो ही प्रोबॅबिलिटी आणि याच्या फॅक्ट म्हणजे नॉट जेन्युनली पूर्ण एक 100% आम्ही ट्रू सांगू, दॅट इज नॉट करेक्ट. ओके, लक्षात ठेवा. जेवढे पण यूट्यूबर्स असतात, ओके, हे बघा, आम्हाला पण ॲज अ टीचर मला असं वाटतं की मला कधीही स्टुडंटचं भविष्य चांगलं झालेलं हे माझं नेहमीचं हे असतं. ओके, बट यूट्यूबला जे व्हिडिओ बनवतो दॅट मीन्स हे फक्त तुम्हाला एक सांत्वना देण्यासाठी बनवतो. ओके, हे मी काही भरपूर विद्यार्थी म्हणणार की नाही सर तुम्ही हे करणार, तुमचे क्लासेस चालणार, हे करणार, अरे दॅट इज नॉट अ मॅटर. ओके, जर असं राहिलं असतं तर रोज व्हिडिओ टाकले असते. ओके, बट याच्यामध्ये हेच आहे की तुम्हाला समजून सांगण्याचं, कारण बरेच विद्यार्थी चुकीचा निर्णयसुद्धा घेऊ शकतात इथे. मला एवढंच म्हणायचं आहे की बाबांनो, जर तुम्हाला खरंच डाऊट असेल ह्या लिस्टवर तर तुम्ही डायरेक्टली DMERला अप्रोच करा. DMERने तुम्हाला सॅटिस्फाईड उत्तर दिलं नाही तर तुम्ही RTA टाकू शकता किंवा त्याच्यानंतर कोर्ट कचेरी काय करायचं ते तुम्ही करू शकता. ओके, बट DMERने पहिलेच जर ही लिस्ट लावली असती व्हेरी फर्स्ट टाईम डिसेंबर 2023मध्ये तर हा सगळा गोंधळ कुणाचा झाला नसता. स्टील तुम्हाला मी हेच सांगतो आहे की प्लीज अभ्यास करा. डेफिनेटली भविष्यामध्ये भरपूर एक्झाम्स आहेत. DMER म्हणजे भविष्य नाही आहे, लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर DMER गेली आता कधी येईल किंवा DHS, हे तुमचं भविष्य नाही. ओके, डेफिनेटली आपल्या महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी सेंट्रलच्या एक्झाम देतात,
कुठेही काम करतात, दिल्ली असो, कुठे सध्याची परिस्थिती ओके, किंवा कानपूर असो, लखनौ असो, HGPJ असो, जिपमर असो, बऱ्याच ठिकाणी काम करत आहे. एम्समध्ये पटना एम्स, देवघर एम्स कुठेतरी काम करतात. आणि जशी आपल्या स्टेटच्या एक्झाम्स आल्या त्यावेळी त्या स्टेटच्या एक्झाम देऊन आपण आपल्या घरी परत यायचं. बट माझ्याकडे जॉब नाही, फक्त DMER आली तर मी एक्झामचा अभ्यास करेन, मी असा करेन, मी तसा करेन, हा विचार जर घेऊन चाला तर तुमच्या लाईफमध्ये काही होऊ शकणार नाही. जे तुमच्या पदरामध्ये पडते, जे तुम्हाला आत्ता मिळते त्याच्याविषयी विचार करा. ओके, जे करू शकता त्याच्याविषयी विचार करा. डेफिनेटली भरपूर जवळपास 10,000 वॅकन्सी आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये नर्सिंगच्या, ओके, नर्सिंग ऑफिसरच्या. तर त्याच्याविषयी विचार करा. हे बघा, हे ठीकच आहे, DMERमध्ये नंबर लागेल नाही लागेल, ओके, प्रयत्न करत राहा, मिळालं तर ठीक आहे. ओके, जे पण आता जे उर्वरित विद्यार्थ्यांसाठी मी गोष्ट सांगतो, ओके, की याच्यावर फुल्ली तुम्ही डिपेंड राहू नका. DMER नाही झालं तर वेगळे काही विचार करू नका. बघा, ज्यांचं सिलेक्शन झालं ते आपले भाऊबंधूच आहे, तुमचे बॅचमेटच आहे, तुमच्यासोबतच बसलेले लोक आहेत, ओके, असं नाही. बट दिस इज रिझर्वेशन, याच्यावर टिप्पणी करणं मला नाही वाटत मी किंवा कोणी टिप्पणी करणं. दिस इज वन काइंड ऑफ हे आहे धर्मनिरपेक्षता, ओके, जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. ओके, तो होप सो. जर तुम्हाला याच्याविषयी काही डाऊट आला तर मेसेज ठेवू शकता. बट प्लीज मला वेळ जर नाही मिळाला तर मी रिप्लाय नाही देऊ शकत. जसा वेळ मिळेल तसा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. ओके, लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.